शिरपूर साखर कारखान्याच्या सभेत राडा. विरोधक आणि आमदार अमरीशभाई पटेल यांच्यात खडाजंगी. येत्या हंगामात कारखाना सुरू होणारच, आमदार अमरीशभाई पटेल यांचा दावा. शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी 24 जून रोजी वादळी वातावरणात पार पडली. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर सभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून विरोधकांनी आक्षेप घेतल्याने विरोधक आणि आमदार अमरीशभाई पटेल यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गदारोळातच विषयपत्रिकेवरील विविध ठराव मंजूर करण्यात आले. शहरातील राजगोपाल भंडारी सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन माधवराव पाटील होते. यावेळी आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पटेल, व्यवस्थापकीय संचालक कमलाकर घोटे पाटील, बबनराव चौधरी, राहुल रंधे, केडी पाटील, गोपाल गिरासे, हेमंत पाटील, सुभाष सिंग जमादार, मोहन पाटील आणि माजी संचालक तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वी विरोधकांनी संचालक मंडळाची मुदत संपल्याने सभेचा अध्यक्ष सभासदांमधून निवडावा अशी मागणी केली. या मागणीवरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वातावरण तापले असतानाच व्यवस्थापकीय संचालक कमलाकर घोटे पाटील यांनी विषयपत्रिकेतील ठरावांचे वाचन सुरू ठेवले. कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीस मान्यता, संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेस मंजुरी, लेखापरीक्षकांची नियुक्ती तसेच मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यानुसार पोर्टल नियमांमध्ये दुरुस्ती आदी ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. सभेला संबोधित करताना आमदार अमरीशभाई पटेल यांनी सुमारे 15 ते 16 वर्षांपासून बंद असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले. कारखाना भाडेपट्ट्यावर देण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून सक्षम व प्रामाणिक उद्योग समूहाकडे कारखान्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात कारखाना सुरू होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या सभेत कारखाना सुरू करण्याच्या ठोस कृती आराखड्यापेक्षा अध्यक्षपदाच्या वादावरच अधिक वेळ खर्च झाल्याने अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कारखान्याच्या भवितव्याबाबतच्या अपेक्षांपेक्षा सभेतील गदारोळाचीच चर्चा दिवसभर रंगत राहिली.